गुड मॉर्निंग फ्रेंड. आज आम्हाला जायचं होतं कॉलेजला. त्याच्यामुळं आम्ही सकाळी लवकर नाश्ता पाणी वगैरे केलं, आवरलं आणि निघालो कॉलेजला. माझं काहीतरी स्वाधारच्या फॉर्मचं काम होतं आणि स्कॉलरशिपचे डॉक्युमेंटही जमा करायचे होते. तब्येत खराब आहे माझी, म्हणून असा व्हॉइस येत आहे माझा. आवरलं मग आम्ही आणि निघालो. आधीर बसत होता त्याच्या पप्पाच्या गाडीवर. त्याला आजकाल एकट्यालाच बसायला आवडते, ते हात लावू देत नाही. त्याला म्हणलं आधीर वरी बघ. बघत होता आणि हसला. जास्त त्याला आणखीन तेवढं समजत नाही, बोलायचं वगैरे येत नाही. त्यांनी माझी तब्येत खराब होती म्हणून एनर्जल घेतलं. तर आधीर खूप पळत होता, मला त्याच्या मागं पळावं लागलं. मग मी त्याला जाऊन आणलं. तोपर्यंत त्याच्या पप्पाने एनर्जल घेतला. आधीरला खूप आवडतं एनर्जल. आणि निघालो. आम्हाला थोडेफार झेरॉक्स घ्यायचे होते, तोपर्यंत मी एनर्जल पिऊन घेतलं. हे आहे शिवाजीनगरचा भुयारी मार्ग. इथून माझं कॉलेज थोडंफार अंतरावर आहे, बीड बायपासकडं. निघालो कॉलेजला. हे बघा, हे आहे माझं कॉलेज. इथं मध्ये डिवायडर असल्यामुळे टाईम लागतो, त्याच्यामुळे रस्ता क्रॉस करून पलीकडून जावं लागतं. आले कॉलेजला, डॉक्युमेंट वगैरे दिले, सगळे सबमिट केले आणि निघालो आम्ही लगेच कॉलेजवरून. माझं थोडंफार काम होतं, त्याच्यासाठी आम्हाला जायचं होतं. आधीरला मध्ये झोप येत होती, पण आधीर तरी पण शांत होता, बघत होता. आणि थोड्या वेळानं पण तो झोपी गेला. लहान लेकरांचं असंच असतं, बाहेर गेलं ना की लगेच झोपी जातात. त्याला गाडीवर खूप शांत झोप येते आणि गाडी थांबवली ना लगेच उठून रडतो तो. थांबलो इथं. आमच्या इकडे एक संभाजीनगरमध्ये जय भवानी नगर आहे, तिथं बाजूला एक गिफ्ट शॉप होतं. ते गिफ्ट शॉपवर गेलो आणि एक बड्डे होता आदिरच्या दिदीचा. तर आम्ही तिच्यासाठी एक छोटं गिफ्ट घेतलं, पॅकेजिंग केली. बरं झालं आधीर झोपलेला होता, नाहीतर तो जागी असताना त्याने खेळणे हे घेऊ का ते घेऊ असं केलं असतं त्याच्यामुळं बरं झालं झोपलेला होता. आम्ही आता निघालो. घरी थोडं काम होतं दुकानावर, पण आमचं काम झालं नाही. नंतर आलो. माझं एक पार्सल येणार होतं मिशोवरून. ते पार्सल रिसीव झालं मला. आधीर बघत होता काय आणलं काही नाही. त्याच्या पप्पाने